आता तुम्ही म्हणाल काय झालं सर, मोबाईल चाले ना का? म्हणजे काय झालं, बंद पडला आणि याच्या पुढे मस्करी करायची म्हणून म्हणाल काय? पैसे तर दिले होते ना सगळे. म्हणजे आपण म्हणतो ना, पैसे दिलते ना त्या वस्तूसाठी, ते चालत नाही कशी काय मग? म्हणजे हे असं जर झालं तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे? म्हणजे थंबनेल वाचल्यामुळे तुम्हाला लक्षात आला असेल विषय की EMI जर दिला नाही, तुम्ही 3 EMI जर बाउन्स केले, तर तुमचा फोन लॉक होऊ शकतो. म्हणजे तो फोनच बंद होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते काही येत्या काळामध्ये. बरं, ही बातमी आहे की खरंच हे असं घडणार आहे? म्हणजे अफवा आहे की असंच खरं घडणार आहे? तर या बाबतीत तुम्हाला मी क्लेरिफिकेशन पुढे देतो. पण आधी आपण विचार करू की हे नेमकं काय प्रकरण आहे? म्हणजे EMI नाही भरला तर तुमचा फोन लॉक होणार, अशा ज्या बातम्या आता सोशल मीडियामध्ये यायला लागलेल्या आहेत, त्या कितपत खऱ्या आहेत, काय आहे, का आहे, या सगळ्या गोष्टीचा एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर व्हिडिओ नक्कीच थोडा जरी तुम्हाला म्हणजे हेल्पफुल वाटला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर विषय असा आहे की ज्या कन्झ्युमर लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत, म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत. म्हणजे NBFC ज्या आहेत त्या NBFCने काय केलं, कन्झ्युमर फायनान्स जास्त प्रमाणात दिलं आणि ते कुठलीही वस्तू घेण्यासाठी लोन प्रोव्हाइड करतात, हे तुम्हाला कदाचित माहिती असेल. म्हणजे तुम्ही जर अशा जिथे वस्तू मिळतात अशा वेबसाईटवरती जरी गेला तरी तुम्हाला लगेच अगदी हजाराची वस्तू असेल तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला EMI करून देऊ आणि त्या बँकेचं किंवा त्या NBFCचं नाव येतं आणि तिथे तुम्ही ह्यांच्या थ्रू आम्ही तुम्हाला फायनान्स प्रोव्हाइड करू, अशा पद्धतीचं म्हणजे प्रत्येक वस्तूवरती लोन प्रोव्हाइड होतंय. मग आता विषय असा झाला की मोबाईल जे आहे ते मोबाईल फायनान्सवरती घेणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते बरंच वाढलंय. तुम्ही म्हणाल काय 10,000, 12,000, 15,000, 20,000 अशा मोबाईलसाठी EMI सुद्धा? हो, भरपूर लोक असे आहेत की 10,000, 15,000चा मोबाईल सुद्धा काय करतात, EMI वरती घेतात. आणि मोबाईलच्या किमतीच इतक्या आज वाढल्या आहेत की तुम्हाला एखादी स्कूटी, एखादी बाईक सुद्धा ज्या किमतीमध्ये येऊ शकते त्या किमती त्या मोबाईलच्या झाल्या. म्हणजे जवळजवळ लाख, 1.5 लाख रुपये किंमत एका मोबाईलची झाली आहे. आणि खरं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, हे काय मी नवीन सांगतो असातला भाग नाही. पण प्रश्न असा पडतोय की मग हे EMI वरती जे मोबाईल घेतले जात आहेत, तर ते EMI जे आहेत ते ॲज अ लोन असतात. ॲज अ कन्झ्युमर लोन म्हणजे काय वेगळं काहीच नाही ना, एक लोन आहे. त्यालाही एक प्रकारचं तुम्हाला टेन्युअर दिलं जातं, 1-2 वर्ष, 3 वर्ष जे काय असेल ते, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती परतफेड करायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं व्याज भरायचं, त्याप्रमाणे त्याचं मुद्दल जे आहे ते तुम्हाला क्लिअर करायचं. मग अशा परिस्थितीमध्ये ते लोन म्हणून जे आहे त्याचे EMI जे आहेत ते दर महिन्याला तुमच्या अकाउंटवरून डिडक्ट होतात. आणि जर ते बाउन्स झाले तर मग हे प्रमाण जे आहे ना, आणि महत्वाचं काय सांगायचंय की हे प्रमाण जे आहे ना, EMI वरती घेऊन वस्तू घेऊन वापरणारे जे लोक आहेत ते पुढे जाऊन काय करतायत, EMI भरू शकत नाही अशी परिस्थिती आली. आणि मग त्यामुळे NBFCचं नुकसान व्हायला लागलंय. NBFCला ते लोन रिकव्हर करायला त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्यांनी RBIशी संपर्क साधला. म्हणजे असं एका म्हणजे प्रसिद्ध अशा जर्नलिझम कडून ही बातमी जी आहे ती त्या सोशल मीडियामध्ये आलेली आहे की हे नेमकं आता प्रकरण पुढं जे सरकतंय नेमकं ते काय आहे. तर ह्याच्या बाबतीत त्यांनी बराच म्हणजे त्याच्या बाबतीत चर्चा केली आहे. NBFC सोबतही चर्चा केली, त्याचबरोबर RBIशी सुद्धा चर्चा केलेली आहे असं दिसतंय. तर विषय काय एक्झॅक्टली, तर ह्या रिकव्हरी ज्या आहेत त्या रिकव्हरी मधून बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट व्हायला लागले. मग असं आपण काय करू शकतो का की ज्याच्यामुळे आपण एखाद्या मोबाईलसाठी लोन दिले आणि ते लोन जर समोरचा परतफेड करत नसेल तर त्याचा फोन जो आहे तो आपण लॉक करू शकतो. मग ते सॉफ्टवेअरच एक प्रकारचं किंवा ते एक प्रकारचं ॲप्लिकेशनच जे आहे ते त्या मोबाईलमध्येच टाकून द्यायचं की तुम्ही दर महिन्याचा जो EMI ठरलेला आहे तो EMI भरला नाही की तुमचा एका ठराविक कालावधीनंतर काय होईल, तो फोन लॉक होईल. असं जर करता आलं तर अशा पद्धतीची जी चर्चा, आणि नुसतीच चर्चा नाही तर त्याच्यावरती काम सुद्धा सुरू झालंय असं समजतंय. म्हणजे ह्या बाबतीत अगदी कन्फर्मेशन म्हणून तुम्हाला स्पष्ट सांगतो की RBIने असं कुठलंही अजून सर्क्युलर आजच्या डेटपर्यंत काढलेलं नाही की आम्ही असं करणार आहोत. पण त्या जर्नलिस्ट म्हणजे त्या वृत्तपत्राच्या त्यांच्या त्या चर्चेमधून त्यांनी असं मांडलंय की आम्ही RBIशी चर्चा केली, त्यांच्याशी आम्ही बोललो आहोत की अशा पद्धतीचं काय होणार आहे का. तर RBIने याला दुजोरा दिलाय की अशा पद्धतीची योजना जी आहे ती पुढील काही महिन्यामध्ये म्हणजे 1-2 महिन्यामध्ये होईल किंवा 4-5 महिन्यामध्ये होईल.
पण अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था जी आहे ते आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। म्हणजे आता सर्वात महत्त्वाचं काय सांगायचं आहे तुम्हाला, की तुम्ही जर EMI वरती मोबाईल घेत असाल आणि तो EMI जर तुम्ही परतफेड करत नसाल आणि तुम्ही जर NPA मध्ये गेला, NPA म्हणजे काय तुम्हाला मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी 90 दिवसापर्यंत तुमचे EMI बाउन्स होतात, म्हणजेच 1 महिना झाला तुम्हाला म्हणजे कॉल सेंटरकडून फोन येईल किंवा बँकेकडून फोन येईल, पुन्हा दुसरा EMI सुद्धा बाउन्स झाला, त्यानंतर तिसराही बाउन्स झाला, तर तुम्ही सलग 3 महिने जे आहे ते पैसे भरू शकत नाहीत। त्यावेळी तुमचा जो लोन तुमचं जे लोन आहे ते NPA असं गृहीत धरलं जाऊ शकतं तिथून पुढे। तर ह्या पद्धतीची प्रोसेस जी आहे ती बँकिंगची आहे। मग ही बँक काय म्हणते किंवा NBFC काय म्हणते, हे अशा पद्धतीने आपण एखाद्याला मोबाईल विकत घेण्यासाठी काय करतोय, पैसे देतोय, म्हणजे एक लोन देतो म्हणजेच पैसे देतो आणि ती व्यक्ती मात्र ती परतफेड करत नाही, म्हणजे ती वस्तू वापरते आहे, त्याचा वापर ती करत राहते आणि पैसे मात्र आपले अडकून राहतात आणि पुन्हा ते रिकव्हरीसाठी त्यांनाही त्रास तुम्हालाही त्रास, या सगळ्या गोष्टी आहेत। मग अशी काही योजना करता येऊ शकते का, की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तो फोनच लॉक करून टाकायचा, की जेणेकरून तो वापरच करणार नाही। आणि मग वापरच करणार नाही म्हटल्यानंतर तो काय करेल, कंटाळून एकतर तो फोन टाकून देईल, फेकून देईल हा विषय नंतरचा काय, पण काहीतरी जो बँकेशी तरी चर्चा करेल, माझा फोन बंद केला अमुक तमुक, कारण 3 महिन्यामध्ये बरेच कॉन्टॅक्ट म्हणा, डाटा म्हणा त्यामध्ये आलेलं असतं। मग हे त्याला अडचणीच होईल, त्यावेळी तो बँकेशी संपर्क साधेल, बँक त्यांना जे काही EMI थकलेले आहेत, बाउन्स झालेले आहेत ते भरा म्हणेल वगैरे, काहीतरी अशी मध्यस्थीची चर्चा होऊ शकेल, असा काहीतरी विचार त्यांचा चालू आहे। मग आता तुमच्या मध्ये प्रश्न निर्माण होते की काय या पद्धतीची योजना RBI चालू करू शकते का? तर पुन्हा एकदा रिपीट करतो की ही चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये RBI ने दुजोरा दिलाय। दुजोरा देणं म्हणजे काय असतं, की कन्फर्मेशन देण्याआधी हा ठीक आहे आम्ही याच्यावरती विचार करत आहोत, अशा पद्धतीचा विषय जो आहे तो RBI कडून मांडण्यात येतोय। बरं, हे EMI आपण भरले नाहीत तर ते कधी 3 महिन्यानंतर असा फोन लॉक होण्याची प्रोसेस चालू होणार, की पहिला EMI बाउन्स झाला की लगेचच लॉक होणार, तर ह्याच्यावरती सुद्धा विषय जो आहे तो कन्फर्म केला जाणार आहे। म्हणजे बहुतेक माझ्या माहितीनुसार काय होऊ शकतं, की पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते बँकेकडून येऊ शकतं, की सर तुमचा मोबाईलचा EMI जो आहे तो EMI बाउन्स झालेला आहे। आता तिसरा EMI सुद्धा जर तुमचा बाउन्स झाला तर मात्र तुमचा फोन जो आहे, मोबाईल जो आहे तो लॉक केला जाईल, असं होऊ शकतं। ओके, आता समजा आता हा तर टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे। पुढचा तिसरा प्रश्न काय निर्माण होऊ शकतो, की आपला मोबाईल जो आहे तो कोणीतरी दुसरा ऍक्सेस करणार असं होणार, हे तर तुम्हालाही लक्षात येईलच। म्हणजे माझा फोन इथे आणि बँक कुठे, एका शहरात, तिथून माझा फोन काय केला जाणार आहे, लॉक केला जाणार आहे। याचा अर्थ माझ्या फोनचं जे कंट्रोल आहे ते कोणाकडे जाणार आहे, त्या ॲपद्वारे किंवा सॉफ्टवेअरद्वारे त्या बँकेकडे किंवा त्या सॉफ्टवेअर इंजिनियरकडे, बरोबर। मग माझ्या मोबाईल मधला जो डाटा आहे, माझे फोन नंबर्स आहेत, माझे काही रेकॉर्ड्स आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं पण ऍक्सेस जे आहे तो घेऊ शकतो की नाही, घेऊ शकतो, पॉसिबल आहे। मग त्याच्यावर कंट्रोल काय, अगदी प्रश्न असतं की नाही। मग ह्याच्यावरती सुद्धा विचार करेल काय, की तुम्ही फक्त फोन लॉक करण्यापर्यंतच तुम्ही ऍक्सेस तिथं घेतलं जावं, बाकी त्या कस्टमरचा, क्लायंटचा डाटा किंवा त्याचे फोन कॉल्स किंवा फोन रेकॉर्ड्स या बाबतीत कुठलाही छेडछाडीचा प्रकार होऊ नये, अशा पद्धतीचा RBI काहीतरी गाईडलाईन देऊ पण शकेल, बरोबर ना। म्हणजे ही एक भीती आहे, कारण आजकाल आपले नंबर, आपला डाटा हा इकडे तिकडे सहजासहजी कुठेही जातो, कधी जातो, कोण, म्हणजे हे तरी आता डाटा मोबाईलचा झाला, आपल्या बँकेतले पैसे कधी उडवले जातात कधी सांगता येत नाही। अशा कितीतरी केसेस ज्या आहेत त्या घडल्या आहेत। म्हणजे हे प्रकार जे आहेत ते प्रकार जर रोखायचे असतील तर त्याच्यावरती सुद्धा बँकेला, RBIला, त्याचबरोबर ह्या NBFC ज्या आहेत किंवा जे आपले डिस्ट्रीब्युटर आहे या सगळ्यांना विचार करावा लागणार आहे, बरोबर। बरं, तिसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये काय आहे, की हे 3 EMI जे आहेत ते 3 EMI पूर्ण भरल्यानंतर पुन्हा ते अनलॉक होणार का? मग अनलॉक होणार का हा प्रश्न साधा आहे, ते बँकेच्या नियमामध्ये ते टाकलं जाईल की हा यांनी 3 महिन्याचे EMI जे आहेत ते एक रकमी पुन्हा भरलेले आहेत, त्यामुळे त्यांचा फोन जो आहे तो अनलॉक केला जाऊ शकतो। आता हा सगळा प्रश्न जो आहे, हा सगळा जो विषय आहे तो सध्या विषय हळूहळू तापत चाललाय। म्हणजे काय, की जर आपला फोनच लॉक केला बँकेने तर आपण फोन दुसरा घ्यायचा का? दुसरा घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला तो लोनवरती मिळणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्या नावावरती एक फोन जो आहे, एक लोन जे आहे ते तिथं दिसणार आहे आणि कदाचित त्या लोनमध्ये रिमार्क सुद्धा दिला जाऊ शकतो की त्या मोबाईलला या NBFC कंपनीने किंवा या
बँकेने लॉक केलेला आहे, मग तो डिस्ट्रीब्युटर जो आहे तो सुद्धा चेक केल्यानंतर सांगेल की सर तुमचा पहिला मोबाईल जो आहे तोच लॉक आहे, त्यामुळे तुम्ही दुसरा मोबाईल जो आहे तो खरेदी करू शकत नाही. हे अशा पद्धतीचं काहीतरी घडू शकतं. बरं, हे कितपत चांगलं आहे? हे चांगलं आहे, वाईट आहे, याचा परिणाम काय होऊ शकतो? बरं, याच्यावरती डोकं लावणारे लोक निर्माण होऊ शकतात का? म्हणजे बघा ना तुम्ही की लॉक करण्यासाठी जो कोड वापरला जाईल, म्हणजे जे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, ऍप्लिकेशन बनवण्यासाठी कोड बनवला जातो, तो कोड क्रॅक करणारे सुद्धा आपल्याकडे निर्माण होतील, म्हणजे होतात. मग तो क्रॅक केल्यानंतर एकीकडे यांनी लॉक केला की दुसरा कोणतरी तयार होईल अनलॉक करणे, म्हणजे हे कितपत सक्सेसफुल होईल याच्यावरती सुद्धा सगळा विषय जो आहे तो सुरू आहे. आणि हे झालं सक्सेस तर मात्र हे पुढे जाऊन काय लॉक अनलॉक हा जो खेळ आहे मी म्हटलं त्याप्रमाणे हा सुरू होईल. कदाचित त्याचे ऑथेंटिकेशन, त्याच्यावरती काय गुन्हा, त्याच्यावरती आणखीन काय विचार विमर्श जो आहे तो सगळा जो आहे तो होणार आहे. आणि झाल्यानंतर मात्र ही प्रोसेस जी आहे ती होऊ शकते असं दिसतंय. त्यामुळे काय की जर ह्याच्यावर उपाय एकच आहे की सर्वसाधारणपणे एकतर जास्त किमतीचे जे मोबाईल आहेत ते घेऊ नका, शक्य होईल तेवढं तुमच्या बजेटमधले आणि तुम्हाला EMI परवडेल अशा पद्धतीच्या रेंजमधले मोबाईल घ्या. आणि शेवटी मोबाईल हा मोबाईलच असतो, स्टेटस सिम्बॉल म्हणून तुम्हाला कोणता ब्रँडचा वापरायचा आहे आणि युजफुल म्हणून कोणता वापरायचा आहे हा चॉईस तुमचा असतो. त्यामुळे काय करा, शक्य होईल ती वेळ आपल्यावर येऊ नये, RBIने करो किंवा बँकेने करो किंवा डिस्ट्रीब्युटरने कोण हे फोन लॉक करणे, आपल्या फोनचा ॲक्सेस दुसऱ्यापर्यंत जाणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ न द्यायच्या असतील तर शक्यतो रोखीने तो मोबाईल घेऊन टाका आणि फ्री राहा. म्हणजे हे माझं शेवटचं सांगणं आहे. पण जर तुमच्या वाचनामध्ये असं कुठे आलं की आता तुम्ही EMI भरले नाहीत 3 EMI आणि तुमचं NPS जर खातं झालं तर तुमचा फोन लॉक होणार, अशा पद्धतीची जर बातमी कुठे आली तर एवढंच लक्षात ठेवा, अजून ती पूर्णत्वाला गेलेली बातमी नाही किंवा पूर्णत्वाला गेलेली प्रोसेस नाही. पण येत्या काही महिन्यामध्ये, आता येत्या काही महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीचा सीझन सुरू होतोय, त्यानंतर आता गणपती आले की लगेच सगळं दिवाळी आली, दसरा आला, पुढे सगळे सण जे आहेत ते सुरू होतात, बऱ्याच ऑफर येतात आणि त्या ऑफरमधून तुम्हाला फोन विकले जाऊ शकतात. पण त्याच दरम्यान जर ह्या म्हणजे फोन लॉकिंगच्या सिस्टमवरती जर पूर्ण काम झालं तर मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की आपला फोन लॉक होऊ शकतो. जर ते पूर्ण झालं तर सध्या तरी घाबरण्याची कारण नाही. पण मगाशी सांगितलं तसं बजेट बघून मोबाईल खरेदी करा आणि बजेट बघून आपला रोखीने किंवा कमी EMI मध्ये असेल तो खरेदी करा. चला, माहिती इथपर्यंत कशी वाटली किंवा तुमचेही याबाबत काय प्रश्न असतील तर 100% कमेंटमध्ये लिहा आणि त्याच्यावरती आपण नक्की विचार करू की जेणेकरून पुढच्या ती सिस्टम आली तरी आपण त्याच्यावर एक आणखीन व्हिडिओ बनवू की एक्झॅक्टली आता काय झालेलं आहे. आलं लक्षात? तर नक्की प्रश्न विचारा किंवा तुमचं मत नक्की याच्यावरती मांडा. धन्यवाद.